मी त्याच्या आधी एक अत्यंत महत्वाचा विषय तुमच्या समोर मांडतो. माझ्या बाजूला बाबूराव माने उपस्थित आहेत. शिवसेनेचे धारावीचे आमदार होते. खूप जुने निष्ठावंत शिवसैनिक, सामाजिक कार्य त्यांनी अनेक वर्ष त्या भागात केले. बाबूराव माने यांनी सकाळी ते मला येऊन भेटले आता आणि अस्वस्थ आहेत. म्हणजे धारावीमध्ये जो अत्याचार सुरू आहे, आम्ही जो लढा देतो आहोत धारावी वाचवण्याचा, तो का काल रात्रीच ना परवा रात्री यांची एक 30 ते 32 वर्ष जुनी व्यायामशाळा जिम आहे. अडाणीचे लोक आले बुलडोजर घेऊन, त्याने त्यांची जिम तोडून टाकली. कारण नाही, काही नाही, काही नाही, नोटीस नाही, काय. रात्री त्यानंतर आता त्यांची एक फार जुनी शाळा आहे, आपल्याला माहित असेल, मनोहर जोशींच्या नावानं, आणि एक मैदान आहे. 30 वर्षापेक्षा जास्त काळ ती शाळा ते चालवतात. आता त्यांना ती शाळा तोडायची आहे. ते मैदान ताब्यात घ्यायचं गौतम अडाणीला. अख्खा देश त्यांनी जवळजवळ ताब्यात घेतल्यावर आमच्या गोरगरीब सामाजिक कार्यकर्त्यांच्या संस्था जे चालवत आहेत कष्टानं, त्या काय प्रॉफिट मेकिंग संस्था नाही आहेत धारावी आसपासच्या परिसरातल्या. आणि मला वाटतं ती म्हाडाने बांधून दिलेली आहे जागा. म्हाडाची लीजवर आहे. म्हाडाने दिलेली जागा, लीजवर असलेली जागा. गौतम अडाणीचे लोक अशा तऱ्हेने त्या धारावीमध्ये हाहाकार माजलेला आहे. काय देवेंद्र फडणवीस या मुंबईचे पालकमंत्री, हा अत्यंत गंभीर विषय आहे. आणि हा प्रत्येक मराठी माणसाच्या काळजात कट्ट्यार खुपसणारा हा विषय आहे. माननीय उद्धव ठाकरेंना आम्ही सगळे धारावी वाचवा का सांगतो, ते यासाठी सांगतो. रात्री अपरात्री तुम्ही बुलडोझर जेसीबी घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांच्या संस्था वरती ते चालवता, फिरवता. पोलीस काही करायला तयार नाही. म्हाडाचे अधिकारी हात वर करतात, आम्ही काही केलं नाही म्हणतात. मग हे कोण करताय? धारावी ताब्यात घेण्यासाठी गौतम अडाणी यांनी गुंडांच्या फौजा बाळगल्यात का अंडरवर्ल्ड डॉनला सुपाऱ्या दिल्यात? पाकिस्तानातून गुंड आणल्यात का? त्या सर्व गुंडांची नावं माझ्याकडे आलेली आहेत. मी पोलीस आयुक्तांना पाठवणार. आता मी उद्धवजींच्या कानावर हा विषय घालीन. काय त्या भागामध्ये आमदार आहेत, आमच्या काँग्रेसचे आहेत, वर्षा गायकवाड आहेत, अनिल देसाई आमचे खासदार आहेत, सगळ्यांशी मी बोलेन आज. पण हा अत्याचार गौतम अडाणीचा, हा विरोध आहे आम्हाला, आमचा गौतम अडाणीला मुंबईत, त्याचा एक ज्वलंत उदाहरण म्हणजे बाबूराव माने. 35 वर्षाच्या संस्था ज्या त्यांनी कष्टातनं उभ्या केल्या, त्याच्यावर तुम्ही मध्यरात्री गुंडांच्या मदतीनं बुलडोजर चालवता. आणि सरकार आणि त्यांची कायदा सुव्यवस्था कुठे झक मारते. मोदी फ्रान्सला गेले आहेत, आता पाठोपाठ अडाणी पोस्ट तिथे एखादा कॉन्ट्रॅक्ट घ्या तुम्ही, अख्खं जग ताब्यात घ्या. पण गरिबांची धारावी का गिळताय? मराठी माणसाच्या संस्थांवरती का बुलडोझर चालवताय? हा प्रश्न देवेंद्र फडणवीस जे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, हे जे आहेत महापालिकेत निवडून आलेले आहेत भाजपचे, आणि त्यांचे प्रमुख मराठी, तुमच्या अंगात मराठी रक्ताचा एक जरी थेंब असेल खरा, तर अडाणीला प्रश्न विचारा की हा जो तुझा मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचे जे काय कारस्थान चालू आहे, ते कशासाठी, कोणासाठी? धारावीमध्ये शिवसेना विरोधाचे हे कारण आहे.